बेडरूमला एकदम फ्रेश आणि ताजंतवानं बनवायचंय. चला तर मग बघूया 5 सोप्या युक्त्या. बऱ्याचदा बेडरूममध्ये एक कोंधटपणा येतो नाही का, पण यावरचे उपाय अगदी सोपे आहेत. चला सगळ्यात आधी कपाट आणि ड्रॉर्स बघूया, कारण कुबट वास बऱ्याचदा इथूनच येतो. समस्या ही आहे की कपाटातल्या ओलसरपणामुळे कपड्यांना एक कुबट वास येतो. यावरचा उपाय अगदी सोपा आहे. कपाटात फक्त सिलिका जेलची पाकिटं ठेवा, ती ओलावा शोषून घेतात. स्वच्छ कपड्यांनाही कधीकधी एक वेगळाच वास येतो, मग त्यांना सुगंधित कसं ठेवायचं? त्यासाठी तांदूळ आणि सुक्या लॅव्हेंडरच्या अशा पुरचुंड्या बनवा आणि कपाटात टांगा. कपाटासारखीच समस्या ड्रॉवर्समध्येही असते. तिथेही हवा कोंडून वास येऊ शकतो. त्यावर एक मस्त उपाय आहे. गुलाब पाण्यात भिजवलेले कापसाचे बोळे ड्रॉवरच्या कोपऱ्यात ठेवा. आता जरा मोठ्या गोष्टींकडे वळूया, म्हणजे आपल्या बेडशीट आणि पडद्यांकडे. विश्वास बसणार नाही, पण आपल्या गादी आणि उशांमध्येही हळूहळू वास साचू लागतो. यावर एक अगदी सोपा उपाय आहे. आठवड्यातून एकदा फक्त गादी आणि उशा फिरवत जा. आणि पडद्यांचं काय? ते तर हवेतील धूळ आणि जुना वास पटकन शोषून घेतात. त्यासाठी पाण्यात लॅव्हेंडर तेलाचे थेंब टाकून पडद्यांवर स्प्रे करा. एकदम फ्रेश वाटेल. तर मग ह्या सगळ्या सोप्या युक्त्यांमुळं आपली बेडरूम कशी ताजीतवानी राहील ते पाहूया. म्हणजे बघा, प्रत्येक समस्येवर किती सोपा आणि घरगुती उपाय आहे, नाही का? हाच विचार आपण इतर ठिकाणीही करू शकतो. घरातली कोणती सामान्य वस्तू दुसऱ्या खोलीलाही फ्रेश करू शकेल?